हॅलो, नमस्कार. जय हिंद, जय शिवराय मित्रांनो. या लेक्चरमध्ये आपण डे 64 या दिवशी सामान्य विज्ञान या अंतर्गत जी काही प्रश्नांची 10वी सिरीज किंवा त्या 10व्या सिरीजमध्ये जी काही PYQs आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर जी काही क्विज बॅच आहे त्याच्यामध्ये पोस्ट केलेले होते, त्या प्रश्नांना या ठिकाणी आपण सविस्तर डिस्कस करूयात. ओके. सो एकंदरीतच आपण आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून MPSC डेली PYQ ॲनालिसिस अशा पद्धतीनं जी काही सिरीज आहे ते आपण सुरू केलेलं आहे आणि यामध्ये आपण पर डे पर सब्जेक्ट या पद्धतीने रोज 10 प्रश्न डिस्कस करतो. ओके. आणि सॅटर्डेला चालू घडामोडी संदर्भाने 15 प्रश्न डिस्कस करतो आहोत. ओके. सो लेक्चर थेट आपण सुरू करूयात. तत्पूर्वी मी तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट सांगू इच्छिते की सायन्स हा जो सब्जेक्ट आहे तो मी सायन्समध्ये तज्ज्ञ व्यक्ती किंवा हा जो काही सायन्स विषय आहे तो माझा कोर सायन्स विषय नसल्या कारणानं कदाचित काही गोष्टी समजावण्यामध्ये किंवा काही गोष्टी सांगण्यामध्ये मर्यादा येऊ शकतात. सो एखादी गोष्ट समजलेली नसेल तर तुम्ही गुगल वगैरे करून चेक करू शकता. ओके. सो परिपूर्ण मी आपल्या स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने जे काही मला याबाबतीत माहिती आहे त्या पद्धतीने मी सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ओके. सो सुरू करूयात. आता पहिला प्रश्न या ठिकाणी जो विचारण्यात आलेला आहे तो एकंदरीतच एखादा पदार्थ ऊर्ध्व दिशेने फेकला असताना त्याची अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. ASO पूर्वपरीक्षा 2012 मध्ये फार जुना प्रश्न आहे. ओके. आणि फिजिक्स संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. ओके. सो गतिज ऊर्जा वाढत जाते व स्थितीज ऊर्जा कमी होत जाते. त्यानंतर आहे गतिज ऊर्जा कमी होत जाते व स्थितीज ऊर्जा जी काही आहे ते वाढत जाते. त्यानंतर गतिज ऊर्जा व स्थितीज ऊर्जा दोन्ही वाढतात. आणि चौथा पर्याय दिलेला आहे गतिज ऊर्जा व स्थितीज ऊर्जा दोन्ही कमी होतात. आता हे काय गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा. सो जे काही एनर्जी आहे, जेव्हा आपण फिजिक्सचा किंवा भौतिकशास्त्राचा अभ्यास करतो तर त्यामध्ये बल किंवा फोर्स हे आपण अभ्यासत असतो आणि त्यामध्ये 2 प्रकारचे एनर्जी, ओके, इंग्लिशमध्येच लक्षात ठेवा, 2 प्रकारची एनर्जी आपण अभ्यासत असतो. ओके. सो त्याच्यामध्ये एक असते कायनेटिक एनर्जी. ओके. सो कायनेटिक एनर्जी आणि एक असते पोटेन्शियल एनर्जी. सो असे 2 एनर्जी आपण अभ्यासत असतो. ओके. सो कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. सो कायनेटिक एनर्जी म्हणजे काय तर एखाद्या वस्तूला जेव्हा मोशन प्राप्त होतो किंवा एखादा वस्तू समजा गतिमान आहे. ओके. सो त्या गतिमान असणाऱ्या वस्तूला किंवा त्या गतिमान असणाऱ्या वस्तूमध्ये कायनेटिक एनर्जी असते किंवा गतिज ऊर्जा असते. ओके. म्हणून त्याला गतिज ऊर्जा म्हटलं जातो आहे. आणि स्थितीज ऊर्जा म्हणजेच काय तर स्थितीज ऊर्जा जो काही असतो एकंदरीतच ग्रॅव्हिटेशनलच्या फोर्सनुसार किती त्यामध्ये खालती जाण्याची त्या जी काही क्षमता असते त्यानुसार त्याची पोटेन्शियल एनर्जी काढली जातो आहे. ओके. फॉर एक्झाम्पल समजा या ठिकाणी जे काही इमेज दिलेला आहे तर या ठिकाणी बघू शकता पोटेन्शियल एनर्जी या ठिकाणी जी काही इमेज आहे त्याच्यामध्ये ही मुलगी बॉल घेऊन उभी आहे आणि जर बॉल असा या ठिकाणी आपण सोडला तर जेव्हा बॉल खालती येईल तर तो येताना त्यामध्ये जो काही स्पीड तयार होईल किंवा किती स्पीडने तो खालती येईल त्यानुसार त्याची कायनेटिक एनर्जी ठरत असते. ओके. सो जितक्या वेगावरून एखादा वस्तू आपण खालती सोडलेला असेल तितका जास्त त्याची जी काही गतिज ऊर्जा असते ती जास्त असते. ओके. सो एकंदरीतच जो काही ग्रॅव्हिटेशनल आहे त्या ग्रॅव्हिटेशनलच्या आधारावर हे आपण कन्सिडर करत असतो. आता पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय तर या वस्तूमध्ये किती वरपर्यंत आपण घेऊन गेलेलं आहे आणि एका पर्टिक्युलर लेवलवर ते स्टेबल आहे त्यानुसार जर आपण त्या वरून खाली सोडलं तर त्याच्यामध्ये जो काही एनर्जी किती वेगाने ते जाईल यावरून जो काही आपण एनर्जी काढत असतो तर त्याला पोटेन्शियल एनर्जी म्हटलं जातो आहे. ओके. सो गतिमान ऊर्जा असणाऱ्या ज्या काही वस्तू असतात किंवा समजा आपण धावताना जो काही आपल्यामध्ये एनर्जी तयार होतं तर त्याला आपण कायनेटिक एनर्जी म्हणत असतो. ओके. आणि आपण जेव्हा धावायसाठी तयार होतो तर आपल्याला किती डिस्टन्स पार करायचं आहे त्यानुसार आपल्यामध्ये पोटेन्शियल आहे किंवा नाही त्याला आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणत असतो. ओके. याचं वेगळं उदाहरण घ्यायचं झालं तर एखाद्या समुद्र किंवा जे काही वीज निर्मिती जलविद्युत प्रकल्प असतात तर त्या जलविद्युत प्रकल्प एका पर्टिक्युलर डॅममध्ये जे काही पाणी साठलेले असते सो ते मोठ्या प्रमाणावर किंवा खूप उंचीवरून ते पाणी खालती सोडलं जातं. ओके. सो त्या ठिकाणी जे साठलेलं पाणी असते किंवा स्थिर असते ते पोटेन्शियल एनर्जीमध्ये असते आणि जेव्हा पाणी सोडलं जातं त्या धरणावरून जलविद्युत निर्मितीसाठी सो त्यावेळेस ते पाणी जेव्हा सोडलं जातं आणि
पाण्याचा जो प्रवाह असतो तर त्याला कायनेटिक एनर्जी अशा पद्धतीने म्हटलं जातो आहे. ओके. सो एकंदरीतच वरून खालती जेव्हा येत असतो तेव्हा तो मोशनमध्ये असेल तर त्याला कायनेटिक एनर्जी, आणि तो किती उंचीवर आहे त्यानुसार जर आपण सोडलं तर कितीच्या वेगाने येईल यावरून जेव्हा स्थिर स्टेबल त्या वस्तूची एनर्जी मोजली जाते, सो त्याला पोटेन्शियल एनर्जी म्हटलं जातं आहे. ओके. आता या ठिकाणी जे दिलेलं आहे तर या ठिकाणी गतिज ऊर्जा वर फेकला. ओके. सो ऊर्ध्व दिशेने म्हणजे वरच्या दिशेने जर फेकला एखादा वस्तू, ओके, एखादा बॉल जर वरच्या दिशेने फेकला तर त्याच्यामध्ये गतिज ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जी वाढत जाईल की कमी होईल? तर ऑफकोर्स कमी होत जाणार, कारण जो काही ग्रॅव्हिटेशनल आहे तो खालती जास्त आहे, त्यामुळे खालती येताना त्याची जी काही गती आहे कायनेटिक एनर्जी ते वाढत जाणार. मात्र वरती वरती जाताना त्याची जी काही कायनेटिक एनर्जी आहे ती कमी कमी होत जाणार. ओके. सो हेच दुसरा पर्याय दिलेला आहे की गतिज ऊर्जा कमी होत जाणार व स्थितीज ऊर्जा वाढत जाणार. जितका आपण वर फेकला तर त्याच्यामध्ये पोटेन्शियल निर्माण होईल तितक्याच वेगाने तो खालती येईल, सो त्यालाच आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणत असतो. ओके. सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके. सो या ठिकाणी फॉर्म्युला देखील दिलेला आहे के इज इक्वल टू 1/2 mv². ओके. सो अशा पद्धतीने दिलेलं आहे, आणि हेच या ठिकाणी जे काही आपण या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे ते कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी संदर्भात दिलेलं आहे. ओके. सो तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे घेऊन वाचू शकता. सो या ठिकाणी दिलेलं आहे की विशिष्ट वस्तूला विशिष्ट उंचीवर नेण्यासाठी जो काही कार्य करावे लागते, ओके, म्हणजे किती उंचीवर आपण नेलेलं आहे त्यानुसार त्याची स्थितीज ऊर्जा म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी ठरत असते. पुढे जाऊयात. आता पुढचा जो प्रश्न आहे तो परत फिजिक्स संदर्भाने. आपण याआधी जे काही PYQ डिस्कस केलेले आहे ते मोस्ट ऑफ द टाईम बायोलॉजी संदर्भाने किंवा जीवशास्त्रामधील जे काही विषय आहेत ते आपण डिस्कस केलेलं आहे. मात्र हळूहळू आपण फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे जे काही प्रश्न आहेत ते आपण डिस्कस करत आहोत. ओके. जेणेकरून येणाऱ्या पूर्वपरीक्षेमध्ये आयदर ते मग राज्यसेवा पूर्वपरीक्षा असो की कंबाईन पूर्वपरीक्षा असो, सो दोन्हीमध्ये याचा बेनिफिट्स आपल्याला व्हावा ह्याच हेतूने आपण हे जे काही सिरीज आहे ते सुरू केलेलं आहे. सो दुसऱ्या प्रश्नात काय दिलेलं आहे की उन्हाळ्यापेक्षा हिवाळा किंवा पावसाळ्यात ध्वनी लांब अंतरावर स्पष्टपणे ऐकू येतो, याचे कारण काय? ओके. सो उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यात ध्वनी हे लांब अंतरापर्यंत ऐकू येतो, याचे कारण काय आहे? ओके. हिवाळा किंवा पावसाळ्यात हवेतील आर्द्रता जास्त असते म्हणून येतो काय? त्यानंतर हिवाळा किंवा पावसाळ्यात हवेचा दाब जास्त असतो. त्यानंतर तिसरा आहे उन्हाळ्यात हवेचा दाब कमी असतो. आणि चौथा जो आहे त्याच्यामध्ये हिवाळा आणि पावसाळ्यात हवेतील आर्द्रता व हवेचा दाब जास्त असतो. ओके. सो कोणत्या गोष्टीमुळे उन्हाळ्यापेक्षा हिवाळा किंवा पावसाळ्यात ध्वनी लांब अंतरावरून स्पष्टपणे ऐकू येतो? ओके. आता जर तुम्ही ध्वनी जो काही प्रकरण आहे तो व्यवस्थित अभ्यासलेला असेल तर एक गोष्ट तुम्हाला माहिती असेल की ध्वनीचा जो वेग आहे तो एखाद्या वस्तूच्या किंवा मीडियम जो आहे ज्या माध्यमातून ते प्रवास करतो तर त्याचा जो काही घनता आहे त्या घनतेच्या किंवा त्या प्रेशरच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते, म्हणजे व्यस्तानुपाती असते. म्हणजे समजा एखाद्या माध्यमातील जो घनता आहे तर घनता वाढलेली असेल तर त्यामध्ये ध्वनीचा जो वेग आहे तो कमी होत असतो. मात्र ज्या माध्यमामध्ये घनता कमी असेल तर त्यामध्ये ध्वनीचा वेग जास्त असतो. ओके. सो हे लक्षात ठेवा, घनता आणि ध्वनीचा वेग यामध्ये व्यस्तानुपाती असतो. सो तापमानाचा जर विचार केला तर तापमान आणि ध्वनीच्या वेगामध्ये समानुपाती असतो, म्हणजे प्रोपोर्शनल असतो, डायरेक्ट प्रोपोर्शनल असतो. ज्यामध्ये तापमान जर वाढलं, माध्यमातील तापमान जर वाढलेलं असेल तर त्यावेळेस ध्वनीचा जो वेग आहे तो जास्त असतो. ओके. सो जेव्हा पावसाळा किंवा हिवाळ्यामध्ये एकंदरीतच आपण बघतो आहोत की समजा एखाद्या प्लॅटफॉर्मवर ट्रेन येत असेल किंवा एखाद्या प्लॅटफॉर्मवर ट्रेन येत असेल आणि त्या रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर म्हणजे साधारणतः 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आपण राहत असू तर हिवाळ्यात आपल्याला उन्हाळ्यामध्ये त्यावेळेस आवाज त्या ट्रेनचा ऐकू येत नाही. ओके. सो सकाळी हिवाळ्या आणि पावसाळ्यामध्ये त्या ट्रेनचा आवाज किंवा प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या ट्रेनचा आवाज येत असतो. ओके. सो एकंदरीतच पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये जो माध्यमाची जी काही घनता असते आणि विशेषतः जो काही हवेतील जो काही घनता असते तो कमी असते, कारण त्यामध्ये आर्द्रता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतो. ओके. सो ओलसर हवा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळेच हिवाळा किंवा पावसाळ्यामध्ये हवेतील आर्द्रता जास्त असल्याकारणानं त्या ठिकाणी जी काही ध्वनी आहे ते लांब अंतरावरून स्पष्टपणे आपल्याला ऐकू येत असतो. ओके. सो या ठिकाणी तेच दिलेलं आहे. कोरड्या हवेतील ध्वनीचा वेग साधारणतः 340 मीटर पर सेकंद असतो, तर ओलसर हवेत जो काही ध्वनीचा वेग आहे तो 346 मीटर पर सेकंद असतो. ओके. आता आर्द्रता काढून टाकल्याने हवेची जी काही घनता आहे ती वाढत असते. ओके.
हवेमध्ये जर आर्द्रता असेल तर त्या ठिकाणी हवेची घनता कमी असते, मात्र आर्द्रता काढून टाकली तर हवेची घनता वाढत असते. आणि ओलसर हवेतील जी काही ध्वनीचा वेग आहे तर त्याचा घनतेच्या व्यस्त प्रमाणात असतो, म्हणजे इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो. आर्द्रतेच्या वाढीबरोबर हवेतील ध्वनीचा वेग वाढत जातो. ओके, सो हेच या ठिकाणी विचारलेलं होतं की हवेतील जी काही आर्द्रता आहे त्यानुसार ध्वनीचा वेग वाढत असतो का? सो ऑफकोर्स ते वाढत असतो. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे आणि ASO पूर्वपरीक्षा 2015 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. ओके, सो माध्यमाची घनता जसजशी कमी होत जाते तसतशी माध्यमातील ध्वनीचा वेग वाढत असतो. सो घनता आणि जे काही ध्वनीचा वेग आहे ते इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतात. ओके, सो लक्षात ठेवा ध्वनीचा वेग, स्पीड ऑफ साऊंड. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. पुढे जाऊयात. आता पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021 मध्ये विचारलेला प्रश्न. ओके, आणि जे काही रेडिओ ॲक्टिव्हिटी आहे किरणोत्सारिता, त्या किरणोत्सारिता प्रकरणांतर्गत जी काही अर्धायुष्यकालचा जो काही प्रश्न आपल्याला साधारणतः विचारला जातो. ओके, सो एखाद्या वस्तूचे अर्धायुष्यकाल किंवा एखाद्या एलिमेंटचा अर्धायुष्यकाल किती असू शकतो अशा पद्धतीने जे प्रश्न विचारले जातो न्यूमेरिकल्स, त्यावर विचारलेला प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. सो ट्रिटियमचे अर्धायुष्यकाल जे आहे ते 12.5 वर्ष म्हणजे 12.5 वर्ष असून त्याचा बीटा किरणांनी क्षय होतो. ओके, सो 25 वर्षानंतर मूळ ट्रिटियमचा किती अंश शिल्लक राहील अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. आता हे जे प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर ट्रिटियम, समजा एक एलिमेंट ट्रिटियमचा असेल तर त्यामध्ये त्याचा जो काही त्याचा अर्धा भाग ऱ्हास होण्यासाठी एकंदरीत त्याच्यामधील जे काही बीटा किरणे आहेत त्या बीटा किरणांचा ऱ्हास होण्यासाठी साधारणतः 12.5 वर्ष लागतात ते. ओके, सो अर्धा भाग त्याचा ऱ्हास होण्यासाठी. तर 25 वर्षानंतर त्याचा किती जो काही मूळ ट्रिटियमचा किती जो काही अंश आहे तो शिल्लक उरेल अशा पद्धतीने दिलेला आहे. ओके, आता तेच या ठिकाणी एक डायग्रामच्या स्वरूपामध्ये किंवा आपण जे काही लक्षात ठेवण्यासाठी सोपं जावं यासाठी हे दिलेलं आहे. ओके, समजा आता या ठिकाणी 1 युनिट ट्रिटियमचा घेतलेला आहे. ओके, 1 युनिट ट्रिटियमचा या ठिकाणी आपण घेतलेलो आहे आणि यामध्ये साधारणतः त्याला आपण 100 मानलेलं आहे, जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशन किंवा ते सोडवण्यासाठी सोपं जावं. ओके, समजा 100 युनिट ट्रिटियमचा आहे त्याच्यामध्ये किंवा 1 युनिट बरोबर 100 अशा पद्धतीने घेतलेलं आहे. सो या 100 मधून अर्धायुष्यकाल जितका म्हणजे पहिला जो अर्धायुष्यकाल आहे तो 12.5 वर्षाचा आहे. म्हणजे त्याच्यातील बीटा किरणांचा ऱ्हास होण्यासाठी म्हणजे 50% ऱ्हास होण्यासाठी 12.5 वर्ष लागतात. ओके, त्याच्यानंतर पुढच्या 12.5 वर्षामध्ये म्हणजे साधारणतः 25 वर्षामध्ये म्हणजे 2 अर्धायुष्यकालामध्ये किती किरणांचा ऱ्हास होतो. सो जे काही 50 होते ते ऱ्हास झालेले आहेत, त्याच्यापैकी हे 25 हे ऑलरेडी ऱ्हास झालेले आहेत आणि परत पुढच्या जे काही 50 जो काही आपल्याकडे शिल्लक राहिलेला होता. ओके, सो 50 बीटा किरणे किंवा एकंदरीतच जो काही युनिट आपल्याकडे शिल्लक राहिलेलं होतं त्याच्या पुढच्या 12.5 वर्षामध्ये म्हणजे दुसऱ्या अर्धायुष्यकालामध्ये त्याचा परत 25% किंवा 25 युनिट ऱ्हास होईल आणि आपल्याकडे फक्त 25 जी काही युनिट आहे किंवा कण आहे ते शिल्लक राहील. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. आता तेच या ठिकाणी मॅथमॅटिक्स स्वरूपात देखील दिलेलं आहे. ओके, सो 1 युनिट आहे तर एक पैकी अर्धा बीटा किरणांचा ऱ्हास होण्यासाठी 12.5 वर्ष लागतात. त्याच्यानंतर पुढच्या 12.5 वर्षामध्ये त्याच्यातील अर्ध्यातील अर्धाचा ऱ्हास होतो. ओके, सो एकंदरीत जो शिल्लक उरतो तो 1/4 इतका शिल्लक राहतो आहे आणि ऱ्हास कितीचा झालेला आहे तर 3/4 इतका ऱ्हास झालेला आहे. सो 1/4 याचा अर्थ काय तर 1 युनिट आपण घेतलेलं आहे तर 1 युनिटचं 1/4 जे शिल्लक आहे ते किती आहे तर 0.25% आपल्याकडे शिल्लक या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी आपण हे जे काही कॅल्क्युलेशन आहे ते बघितलेलं आहे. ओके, सो थोडक्यात काय तर ट्रिटियमचा जो काही अर्धायुष्यकाल 12.5 वर्ष असून त्याच्या बीटा किरणांचा जो काही क्षय होतो आणि ते 25 वर्षानंतर किती शिल्लक उरेल अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. सो 0.25 इतका शिल्लक उरेल आणि कितीचा ऱ्हास झालेला असेल तर 3/4. ओके, म्हणजे 0.75चा ऱ्हास झालेला असेल. ओके, एकंदरीत 1 युनिटवरून आपण काढलं तर. ओके, सो अशा पद्धतीने या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2019 या परीक्षेत विचारलेला प्रश्न. खालीलपैकी कोणते लुईस आम्ल नाही अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. बेरियम क्लोराईड, बोरॉन ट्रायक्लोराईड, त्यानंतर बेरिलियम क्लोराईड
आणि चौथा आहे बोरॉन ट्रायफ्लोराईड. ओके, सो हे जे काही ॲसिड आहेत ते दिलेलं आहे. ओके, आता जे काही गिल्बर्ट एन लुईस यांनी 1923 मध्ये आम्ल व क्षार अर्थात ॲसिड अँड बेसेस याची जी काही व्याख्या मांडली, तर त्यांच्या व्याख्येनुसार आम्ल, ओके, जे काही ॲसिड आहे ते एक इलेक्ट्रॉनची जोडी स्वीकार करतो. ओके, सो बेसेसकडून ते जेव्हा एक इलेक्ट्रॉनची जोडी स्वीकार करतो, तर त्यापासून जे काही नवीन आम्ल तयार होतो, तर त्याला लुईस आम्ल म्हटलं जातं आहे. ओके, किंवा जेव्हा जो काही बेस आहे किंवा क्षार आहे, तर एखाद्या इलेक्ट्रॉनमधील जो काही इलेक्ट्रॉन आहे तो एखाद्या एलिमेंटमधील जो काही इलेक्ट्रॉन आहे तो ॲसिडला देतो किंवा इलेक्ट्रॉन प्रदाता असतो. सो अशा वेळेस ते इलेक्ट्रॉन ॲसिडला किंवा आम्लाला दिल्याच्या नंतर त्याच्याकडे जो काही शिल्लक उरतो त्यानुसार त्याची क्षारता ठरत असते. ओके, सो हेच या ठिकाणी दिलेलं आहे की आम्ल एक इलेक्ट्रॉनची जोडी स्वीकारतो आणि जो काही बेस आहे किंवा क्षार आहे तो एक इलेक्ट्रॉनची जोडी देत असतो. ओके, म्हणजे आदान प्रदान होत असते आणि इलेक्ट्रॉन जे काही मूलद्रव्य आहे त्याच्यामधील इलेक्ट्रॉनच्या देण्या घेण्यावरून हे जे काही लुईस यांनी जी काही संकल्पना शोधून काढली, सो यालाच लुईस आम्ल अशा पद्धतीने म्हटलं जातं. ओके, लुईस आम्लाची व्याख्या एक रासायनिक घटक म्हणून केली जाऊ शकते, जी लुईस बेसमधून इलेक्ट्रॉनची जोडी स्वीकारून त्याच्याशी संयोजक, ओके, जो कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड तयार केला जातो. ओके, सो आम्ल आणि आम्लारीमध्ये कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड, ज्याला समन्वयक संयोजक बंध अशा पद्धतीने म्हटले गेलेलं आहे. सो यानुसार लुईस आम्ल तयार किंवा लुईस ॲसिड किंवा लुईस आम्ल तयार होत असतो. ओके, आता या ठिकाणी काही ॲसिड दिलेलं आहे आणि काही बेसिस दिलेलं आहे. ओके, सो कदाचित असे जे प्रश्न असतात तर शक्यतो जर माहीत असेल याविषयी आणि आपण आपला जो काही विषय आहे आपण त्या बॅकग्राऊंडमधून अभ्यासलेलो आहे, तर शक्यतो असे प्रश्न आपण अटेम्प्ट करायला पाहिजे. अदरवाईज हे प्रश्न स्किप करायला काही हरकत नाही. ओके, सो या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे बेरियम क्लोराईड. ओके, सो बेरियम जे काही क्लोराईड आहे ते लुईस आम्ल नसून ते लुईस आम्लारी आहेत. ओके, सो बेसिस आहेत. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. आता पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच सल्फर अर्थात गंधक या पोषण मूलद्रव्यापासून बनलेली अमिनो ॲसिड कोणती अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके, सो गंधक किंवा सल्फरपासून जे काही अमिनो ॲसिड तयार झालेले, सो कोणकोणते अमिनो ॲसिड या सल्फरपासून तयार होतात. ओके, ल्युसीन आणि आयसोल्युसीन, त्यानंतर मिथिनाइन आणि सिस्टीन, आणि तिसरा जे पर्याय दिलेला आहे ॲस्पॅर्टिक ॲसिड आणि ग्लुटामिन, आणि चौथा पर्याय दिलेला आहे व्हॅलिन आणि ग्लुटामिक ॲसिड. सो कोणते जे अमिनो आम्ल आहेत किंवा एकंदरीत प्रोटीन्स आहेत ते या गंधकपासून मिळतात, सल्फरपासून. सो PSI पूर्वपरीक्षा 2016 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. आता या ठिकाणी बघू शकता जे काही मेथिओनिन, ओके, सो मेथिओनिन, त्यानंतर सिस्टीन, होमोसिस्टीन आणि टॉरिन असे 4 प्रकारचे जे सल्फरयुक्त अमिनो आम्ल आहेत ते या सल्फर किंवा गंधकपासून तयार होत असतात. मात्र पहिले जे 2 आहेत ज्याच्यामध्ये मेथिओनिन आणि सिस्टीन हे खऱ्या अर्थानं प्रथिन म्हणून समाविष्ट केले जातात. ओके, सो अमिनो आम्ल खऱ्या अर्थाने या ठिकाणी जर विचारलेलं असेल किंवा या ठिकाणी जर आपल्याला विचारलं की प्रथिन कोणत्या अमिनो आम्लासाठी किंवा गंधकचे जे काही अमिनो आम्ल आहेत ते कोणते प्रथिन म्हणून वापरले जातात, सो मिथिओनिन आणि सिस्टीन या 2 अमिनो आम्लाचा वापर केला जातो. सो पर्याय क्रमांक 2 मिथिओनिन आणि सिस्टीन यांचा या गंधकपासून किंवा हे जे काही गंधकपासून तयार झालेले अमिनो आम्ले आहेत अशा आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच वनस्पतीतील जे काही टिश्यू आहे किंवा वनस्पती संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारले गेलेला आहे. वनस्पतीशास्त्रानुसार फायबर वनस्पतीपासून बास्ट फायबर मिळतात. प्रत्यक्षात ते वनस्पतीच्या खालीलपैकी कोणत्या भागात असतात अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके, सो राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2013 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. सो वनस्पतीशास्त्रानुसार फायबर वनस्पती पासून बास्ट फायबर मिळतात. प्रत्यक्षात ते वनस्पतीच्या कोणत्या भागात स्थित असतात किंवा कोणत्या भागात असतात अशा पद्धतीने दिलेलं आहे. आता बास्ट फायबर म्हणजे काय, तर तुम्ही नारळ बघितलेलं असेल. सो नारळचा जो काही बाहेरचा जो बूच असतो, ओके, त्याला काय म्हणतात, जो थर असतो बाहेरचा एकंदरीत फायबर, सो ते बास्ट फायबर आहेत. ओके, सो त्यापासून किंवा ते जे काही तयार झालेलं आहे ते बास्ट फायबरपासून तयार झालेलं आहे. ओके, सो कोणत्या भागात स्थित असतो अशा पद्धतीने दिलेलं आहे.
आता जे काही बास्ट फायबर आहेत ते वनस्पती फायबर असतात. ओके. आणि ते जे काही विशिष्ट डायकोटिलेडॉन्स असतात. ओके. ज्याला आपण द्विबीजपत्री वनस्पती म्हणत असतो. ओके. आपण जेव्हा वनस्पतीचे वर्गीकरण बघतो आहोत, सो त्यामध्ये एकबीजपत्री आणि द्विबीजपत्री अशा पद्धतीचे जे वनस्पतीचे वर्गीकरण केले जातात. सो हे जे काही बास्ट फायबर आहेत ते विशेषतः द्विबीजपत्री वनस्पतींमध्ये प्रामुख्याने दिसून येतात. विशेषतः फ्लोएम किंवा जे काही रसवाहिन्या आहेत. ओके. सो त्याला रसवाहिन्यालाच फ्लोएम अशा पद्धतीने म्हटलं जातं. सो फ्लोएममधून हे जे काही बास्ट फायबर आहेत ते मिळत असतात. रसवाहिन्या संवाहक पेशींना आधार देण्याचे कार्य किंवा स्टेम सेलला आधार देण्याचे कार्य या बास्ट फायबरच्या माध्यमातून होत असतो. ओके. आणि जो काही बाहेरचा एखाद्या वनस्पती किंवा फळ वगैरे असेल तर बाहेर टणक आवरण तयार करण्यासाठी या बास्ट फायबरचा वापर होत असतो. ओके. सो पर्याय क्रमांक 1 फ्लोएमपासून तयार होतो किंवा फ्लोएमपासून आपल्याला मिळत असतो. सो पर्याय क्रमांक 1 रसवाहिन्या या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके. आता बास्ट फायबर जे आहेत ते वनस्पतीच्या खोडामध्ये आपल्याला दिसून येतात, ज्यामुळे वनस्पतीला त्यांची ताकद मिळते. ओके. एकंदरीतच जे काही टणकपणा वनस्पतीमध्ये किंवा वनस्पतीच्या फळामध्ये आणण्यासाठी हे बास्ट फायबर कारणीभूत असतात. त्याचा वापर तंतू म्हणून जे काही आहेत सूत, त्यानंतर कापड, पॅकेजिंग किंवा कागदासाठी ते वापरले जातात. फ्लॅक्ससाठी देखील त्याचा उपयोग केला जातो. त्यानंतर ज्यूट, औद्योगिक जे काही इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये या बास्ट फायबरचा वापर केला जातो आहे. या बास्ट फायबर प्रमाणे झायलम फायबर देखील असतात. ते विशेषतः रसवाहिन्या जे काही जलवाहिन्या झायलम जे असतात ते जलवाहिन्या असतात जे प्रमुख जल वाहून नेण्याचे कार्य करीत असतात. आणि वनस्पतीमध्ये या झायलममधून जे काही फायबर असतात त्याला झायलम तंतू किंवा झायलम फायबर म्हटलं जातं आहे. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. आता पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीत राज्यसेवा पूर्व परीक्षा 2016 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाबाबत अर्थात नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. ओके. सो योग्य विधान या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. अविधान दिलेलं आहे. या कार्यक्रमातील खर्च केंद्र आणि राज्य यांच्याकडून 80-20 ओके. सो 80-20 अशा पद्धतीने किंवा या सूत्रानुसार केला जातो का. आणि ब दिलेला आहे या कार्यक्रमाचे हेतू एड्सचे जे काही नवीन लागण आहे. ओके. सो नवीन लागण रोखण्यासंदर्भात आहे. ओके. सो एड्स संदर्भाने या ठिकाणी निर्मूलनासंदर्भाने असेल, एड्सचे जे काही प्रसार रोखण्यासाठी हे कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे का अशा पद्धतीने बी स्टेटमेंटमध्ये दिलेला आहे. ओके. सो आता जे काही NSEP जो कार्यक्रम आहे नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम हे याची जी काही एकंदरीत सुरुवात झालेली आहे ती 1992 मध्ये सुरू झाल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे. ओके. भारतात HIV किंवा एड्स प्रतिबंधक आणि नियंत्रणासाठी एक व्यापक कार्यक्रम म्हणून राबवण्यात येत आहे. HIV संसर्गाचा प्रसार कमी व्हावा आणि देशात एड्सचा प्रादुर्भाव कमी व्हावा तसेच त्याचे एकंदरीतच मॉर्बिडिटी कमी व्हावी यासाठी या कार्यक्रमाची सुरुवात सेंट्रल गव्हर्नमेंटकडून सुरू करण्यात आलेला आहे. ओके. एकंदरीतच सध्या या एड्स कार्यक्रमाचा किंवा या नॅशनल कंट्रोल प्रोग्रामचा एकंदरीत 5वा टप्पा सुरू आहे. हे एकंदरीतच केंद्रीय क्षेत्रातील योजना असून ते जी पूर्णपणे भारत सरकारद्वारे वित्तपोषित आहे. ओके. म्हणजे जो काही यासाठी खर्च केला जातो तो एकंदरीतच केंद्र सरकार करत असतो. आता जे स्टेटमेंटमध्ये या ठिकाणी दिलेलं होतं की या कार्यक्रमासाठी जो खर्च आहे तो केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये केला जातो. सो हे चुकीचे असणार आहे. तर यासाठी पूर्ण खर्च जो आहे तो केंद्र सरकारद्वारे केला जातो. त्यामुळे जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी चुकीचे असणार आहे. ओके. आता ब जे स्टेटमेंट आपण बघितलेलं आहे की एड्स संसर्गाचा प्रसार कमी करणे सोबतच एकंदर प्रादुर्भाव रोखणे. सो ब या ठिकाणी योग्य असणार आहे. त्यामुळे या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2 फक्त ब. ओके. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. अलीकडे आपण जेव्हा या नॅशनल कंट्रोल प्रोग्रामचा जो काही 5वा टप्पा सुरू आहे त्याच्यामध्ये आपण बघतो आहोत की 2030 पर्यंत एकंदरीतच एड्सचे निर्मूलनासंदर्भाने एकंदरीत शाश्वत विकासचे जे काही ध्येय आहे त्यामध्ये देखील हे ठरवण्यात आलेलं आहे. ओके. सो 2025-26 पर्यंत राष्ट्रीय एड्स आणि STD जे काही सेक्शुअल ट्रान्समिशन डिजीज आहेत ते कमी करण्यात किंवा ते रोखण्यासाठी आपण आपला जो काही देश आहे तो सध्या कार्यरत आहे किंवा प्रयत्न करत आहे. सो अशा पद्धतीने या NSCP अर्थात नॅशनल कंट्रोल प्रोग्राम संदर्भाने आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. ओके. सो लक्षात ठेवा सुरुवात झालेली आहे 1992 पासून. त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीत
प्रकाश संश्लेषण, वनस्पतीमध्ये जे काही प्रकाश संश्लेषण होतो आहे त्या संदर्भाने या ठिकाणी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. कोणत्या वनस्पतीमध्ये HSK ओके सो HSK अथवा C4 प्रकारचे प्रकाश संश्लेषण होतो आहे अशा पद्धतीने दिलेलं आहे. ऊस, भुईमूग, सूर्यफूल, बटाटा. आता जे काही HSK आहे ज्याला हॅच अँड स्लॅक पाथवे अशा पद्धतीने म्हटलं जातं. ओके सो त्याला C4 देखील म्हटलं जातं. ओके, आता जेव्हा वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण होत असतात तर त्याचे दोन प्रकार किंवा दोन प्रकारे प्रकाश संश्लेषण किंवा दोन स्टेजेसमध्ये प्रकाश संश्लेषण होत असतात. ओके, फोटोसिंथेसिस. सो फोटोसिंथेसिसचे दोन प्रकार आपल्याला दिसून येतात. एक असतो लाईट रिॲक्शन किंवा त्याला हिल रिॲक्शन देखील म्हटलं जातं. ओके, सो लाईट रिॲक्शनमुळे जे काही प्रकाश संश्लेषण होत असतात सो त्याला प्रकाश किंवा एकंदरीतच लाईट रिॲक्शन म्हटलं जातं. आणि दुसरा जो आहे तो डार्क रिॲक्शन. ओके, सो डार्क रिॲक्शन. आता जे काही लाईट रिॲक्शनच्या माध्यमातून जे वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण होत असतात ते एकंदरीत थॅलाकॉइडमध्ये जे काही वनस्पतीचे थॅलाकॉइड सेल असतात त्या थॅलाकॉइडमध्ये आपल्याला दिसून येतात. तर डार्क रिॲक्शन आपल्याला वनस्पतींच्या स्ट्रोमामध्ये आपल्याला दिसून येतात. ओके, स्ट्रोमामध्ये दिसून येतात. आणि एकंदरीतच या डार्क रिॲक्शनला कार्बन रिॲक्शन देखील म्हटलं जातं. ओके, सो कार्बन रिॲक्शन देखील म्हटलं जातं आहे. सो हे देखील लक्षात ठेवा. आणि जे काही C4 किंवा हॅच अँड स्लॅक जे काही पथवेज आहे प्रकाश संश्लेषण ज्याला C4 म्हटलं जातं. सो एकंदरीत डार्क रिॲक्शनचा पार्ट आहे. ओके, सो डार्क रिॲक्शन अंतर्गत ही एक प्रक्रिया या वनस्पती प्रकाश संश्लेषणासाठी वापरला जातो आहे. ओके, आता या ठिकाणी दिलेलं आहे की प्रकाशापासून स्वतंत्रपणे होणाऱ्या प्रकाश संश्लेषणाच्या रासायनिक प्रक्रियेला डार्क अभिक्रिया म्हटलं जातं आहे. ओके, सो प्रकाश न मिळताही किंवा एकंदरीत या डार्क रिॲक्शनसाठी प्रकाशाची गरज नसते. ओके, म्हणजे ते डार्क रिॲक्शन त्यासाठी प्रकाशाची गरज नसते. तर ते साधारणतः CO2 किंवा कार्बन डायऑक्साईडपासून कार्बोहायड्रेट तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो आहे. ओके, सो त्याला कॅल्व्हिन पथ देखील म्हटलं जातो आहे. ओके, सॉरी कॅल्व्हिन पथ नाही तर त्याला C4 किंवा हॅच स्लॅक पथवे अशा पद्धतीने म्हटलं जातं. अच्छा, जे काही डार्क रिॲक्शन आहे तर डार्क रिॲक्शनचे देखील 3 प्रकारचे या ठिकाणी आपल्याला अभ्यासाला मिळतो. आता जे काही डार्क रिॲक्शन आहेत तर डार्क रिॲक्शनचे 3 प्रकार कोणते आहेत तर एक आहे कॅल्व्हिन पथ. ओके, सो ज्याला 3-4 पथवे म्हटलं जातं. ओके, सो कॅल्व्हिन यांनी शोधून काढलेलं आहे त्यामुळे त्यांना कॅल्व्हिन पथ देखील म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा जे आहे ते C4. ओके, हॅच अँड स्लॅक यांनी शोधून काढलेलं आहे. सो हॅच अँड स्लॅक पथवे देखील म्हटलं जातं. आणि जो त्याच्यानंतर आहे त्याला कॅम्प पाथवे. ओके, सो त्याला क्रॅसिल्युसियन ॲसिड मेटाबॉलिझम अशा पद्धतीने म्हटलं जातं. सो अशा 3 पद्धतीने डार्क रिॲक्शनचे प्रकाश संश्लेषणाचे प्रकार आपल्याला दिसून येत आहे. ओके, सो आता या ठिकाणी जे दिलेलं आहे की क्लोरोप्लास्टमध्ये डार्क रिॲक्शन जे आहे ते स्ट्रोमामध्ये घडून येतात. आताच बघितलं थोड्या वेळाआधी. ओके, सो HSK पाथवे आहेत तर त्याचे जे काही वेगवेगळे क्लोरोप्लास्टमध्ये प्रकाश संश्लेषण घडून येताना कोणत्या वनस्पतींमध्ये हे C4 पथवे आपल्याला दिसून येतात तर ऊस आहे, ज्वारी आणि मका या वनस्पतीमध्ये एकंदरीत आपल्याला C4 टाईपचे जे काही फोटोसिंथेसिस आहेत ते दिसून येतात. ओके, आता हेच आपल्याला या ठिकाणी विचारलेलं होतं. ओके, सो पर्याय क्रमांक जर आपण बघितलं या ठिकाणी ऊस दिलेला आहे, भुईमूग, सूर्यफूल, बटाटा. सो ऊस, ज्वारी आणि जे काही मका आहे तर या 3 जे काही वनस्पती आहे त्यामध्ये आपल्याला C4 टाईपचे प्रकाश संश्लेषण दिसून येतात. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. तांदूळ, गहू, सोयाबीन आणि जे काही इतर वनस्पती आहेत साधारणतः 85% ज्या वनस्पती आहेत त्यांच्यामध्ये C3 ओके ज्याला कॅल्व्हिन पथ म्हटलं जातं. सो C3 पथवेच्या माध्यमातून त्यामध्ये प्रकाश संश्लेषण होत असतात. सो हे देखील लक्षात ठेवा. तांदूळ, गहू, सोयाबीन आणि इतर जे काही वनस्पती आहेत त्यामध्ये C3 अर्थात कॅल्व्हिन पथवेच्या माध्यमातून फोटोसिंथेसिस होत असतात. मात्र C4 मध्ये ऊस, ज्वारी आणि मका. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच प्राणी वर्गीकरण संदर्भात ॲनिमल क्लासिफिकेशन संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सरड्यासारखे दिसणारे उभयचर ओके सॅलमँडर या गणात मोडतात अशा पद्धतीने या ठिकाणी म्हटलेलं आहे. सो सरड्यासारखे
दिसणारे जे काही उभयचर प्राणी किंवा प्राणी जे सृष्टी आहे ते कोणत्या गणामध्ये मोडतात अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. PSI पूर्वपरीक्षा 2019 मध्ये विचारलेला प्रश्न. जिम्नोफियोना, युरोडेला, त्यानंतर आहे ॲनुरा, अपोडा. सो कोणत्या गणामध्ये सरड्यासारखे दिसणारे उभयचर प्राणी मोडतात. ओके. आता जे काही उभयचर प्राणी आहेत ते थंड रक्ताचे व पृष्ठवंशीय किंवा त्याला आपण कॉर्डेट प्राणी म्हणत असतो. ओके, कारण त्यांना पाठीचा कणा असतो. आता ते आपल्या आयुष्यकाळामध्ये काही आयुष्याचा काही भाग पाण्यात राहतात, तर आयुष्यामधील जे काही इतर जो काळ आहे ते जमिनीवर राहत असतात. उभयचर प्राणी यांना जमिनीवर राहू शकणारे पहिले प्राणी म्हटलं जात आहे. ओके. सो आयोगाने यावर प्रश्न विचारलेला आहे की जमिनीवर राहू शकणारे पहिले प्राणी जे काही संघ आहे ते कोणत्या संघाला म्हटला जातो. सो उभयचर प्राणी संघाला म्हटला जातो आहे. ओके. आता त्याचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये उरोडेला, ॲनुरा आणि अपोडा असे 3 प्रकार पडतात. उरोडेला जो काही आहे त्याला कौडोटा किंवा कौडाटा अशा पद्धतीने देखील म्हटलं जातो आहे. ओके. याच्यामध्ये शेपटीचे उभयचर आपल्याला दिसून येतात. सॅलमँडर सारखे किंवा न्यूट्स यांचा समावेश होतो. ओके. त्यांच्याकडे उभयचर प्राण्यांपैकी सर्वात कमी विशिष्ट शरीर रचना असतात. ओके. आणि ते विशेषतः सरड्यासारखे दिसतात. एकंदरीत त्यांची जी काही शरीर रचना असते त्याच्यामध्ये शेपटी त्यांना असतो, पाय देखील त्यांना असतात. ओके. 4 पाय असतात. शेपटी सरड्यासारखे एकंदरीत दिसतात. ओके. त्याच्यामध्ये सॅलमँडर हे पाण्यात आणि जमिनीवर राहू शकतात. ओके. आता या ठिकाणी जे दिलेलं आहे सॅलमँडर आणि नेट्स. ओके. सो सॅलमँडर आणि नेट्स हे या कौडेटा अर्थात जे काही इरोडेटेला किंवा युरोडेला या गणात मोडतात. आणि हेच या ठिकाणी विचारलेलं होतं की सरड्यासारखे दिसणारे जे काही अर्थात सॅलमँडर जे काही उभयचर आहे ते कोणत्या गटामध्ये मोडतात. सो पर्याय क्रमांक 2 युरोडेला या गटामध्ये मोडत आहेत. त्यानंतर ॲनुरा. ओके. या ठिकाणी जे पर्याय दिलेले आहे ॲनुरा. आता या ॲनुरामध्ये बेडूक वर्ग जे काही प्रजाती आहेत. ओके. बेडूक सारखे दिसणारे जे काही किंवा टोड सारखे जे काही प्राणी प्रजाती आहेत ते या ॲनुरा या वर्गामध्ये किंवा या उभयचर वर्गामध्ये मोडत आहेत. ओके. जवळपास 4500 पेक्षा जास्त प्रजाती. सो बेडूकांचा समावेश किंवा बेडूक आणि त्यासारखे दिसणारे जे काही प्रजाती आहेत ते कोणत्या संघामध्ये मोडतात तर उभयचर आणि त्यातल्या त्यात ॲनुरा या संघामध्ये. लक्षात ठेवा. आणि अपोडा ज्याला जिम्नोफियोना म्हटलं जातं. ओके. सो पर्याय या ठिकाणी दिलेलं होतं. सो अपोडा अंतर्गतच यांना हे जे काही जिम्नोफियोना आहेत ते येतात. सो या वर्गामध्ये अपोडा या वर्गामध्ये अंगहीन उभयचर म्हणून यांना म्हटलं जातं. अंगहीन का तर यांच्यामध्ये पाय आपल्याला स्पष्टपणे दिसत नाही आणि हे दृष्टीहीन असतात किंवा अंध असतात. ओके. सर्पासारखे दिसतात. एकंदरीत अवयहीन किंवा त्यांना पाय नसतो. ओके. सो या ठिकाणी इमेजमध्ये तुम्ही बघू शकता सिलोसियन. ओके. सो केलेसियन अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही काय प्रोनाऊन्सिएशन आहे ते तुमच्या पद्धतीने करू शकता. सो असे 3 प्रकार आपल्याला या उभयचर संघाचे दिसून येत आहे. ओके. युरोडेला, ॲनुरा आणि अपोडा. युरोडेलामध्ये जे काही सॅलमँडर सारखे दिसणारे जे प्राणी आहेत त्यांचा समावेश होतो. ओके. आणि ॲनुरामध्ये जे काही बेडूक किंवा टोड जे आहेत त्यांचा समावेश होतो. तर अपोडामध्ये दृष्टीहीन, अंध आणि साधारणतः सर्पासारखे दिसणारे जे छोटे प्राणी आहेत. रेप्टाईल्स नसतात मात्र हे. ओके. अपोडा अंतर्गत जे काही प्राणी आहेत ते रेप्टाईल्स नसतात. ओके. ॲक्च्युअल ते सर्प नसतं तर त्याच्यामध्ये त्या पद्धतीने किंवा पाय नसणारे अशा पद्धतीने असतात. ओके. सो अपोडामध्ये हे लक्षात ठेवा. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021 मध्ये विचारलेला प्रश्न. खालीलपैकी कोणत्या पेशी घटकाभोवती पटल, ओके, जे काही मेम्ब्रेन आहे ते ज्याला आवरण म्हटलं जातं सो ते नसते अशा पद्धतीने या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. ओके. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. क्लोरोप्लास्ट, रायबोझोम, मायटोकॉन्ड्रिया, लायसोझोम. सो कोणत्या जे काही सेल ऑर्गॅनेल्स आहेत. ओके. सो कोणत्या सेल ऑर्गॅनेल्समध्ये पटल किंवा एकंदरीत आवरण मेम्ब्रेन नसतात. सो जे काही रायबोझोम्स आहेत या ठिकाणी या पर्यायात दिलेल्यापैकी रायबोझोम्समध्ये आपल्याला मेम्ब्रेन दिसून येत नाही. रायबोझोम्स हे पेशीच्या आत मोठ्या संख्येने उपस्थित आवरण असलेले कण आहेत. ओके. या ठिकाणी नसलेले झालेले. सो हां बरोबर आहे. आवरण नसलेले कण आहेत. ओके. सो जे काही मेम्ब्रेन आहेत त्या मेम्ब्रेन या ठिकाणी या
जे काही रायबोझोम्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला आवरण दिसत नाही, मात्र मोठ्या प्रमाणामध्ये ते कण असतात. ओके, कण स्वरूपामध्ये असतात. आणि विशेषतः जे काही एंडोप्लास्टिक रेटिक्युलम असतात, तर त्या एंडोप्लास्टिक रेटिक्युलमला ते चिकटलेले असतात. ओके, सो अशा पद्धतीने या डायग्राममध्ये किंवा या इमेजमध्ये तुम्ही बघू शकता. ओके, हे जे काही ठिपक्यांच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येतो. ओके, सो हे रायबोझोम्स आहेत आणि त्यांना आवरण नसतं किंवा त्यांना मेम्ब्रेन नसतं. ओके, रायबोझोम्स हे RNA आणि प्रथिने यांचा एक कॉम्प्लेक्स असतात आणि विशेषतः त्यांना रायबो न्यूक्लियोप्रोटीन अशा पद्धतीने देखील म्हटलं जातं. एकंदरीत mRNAला हे जे काही रायबोझोम्स आहेत ते जोडले जातात आणि विशेषतः प्रकाश संश्लेषण प्रोटीन सिंथेसिस संदर्भाने किंवा एकंदरीत प्रथिन संश्लेषणा संदर्भाने ते कार्य करत असतात. ओके, ते प्रोकॅरियोटिस किंवा जी काही आदी केंद्रिके आणि दृश्य केंद्रिकेमध्ये दिसून येतात. ओके, यूकॅरियोटिस आणि प्रोकॅरियोटिक्स अशा पद्धतीने जे काही सेलचे जे प्रकार पडतात त्याच्यामध्ये हे दिसून येतात. 1955 मध्ये जॉर्ज ई पॅलेडे यांनी सर्वप्रथम रायबोझोमचा शोध लावलेला आहे. ओके, सो हे लक्षात ठेवा, 1995 मध्ये या रायबोझोमचा शोध जॉर्ज ई पॅलेडे यांनी लावलेला आहे आणि ते एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम या पटलाशी संबंधित असतात. सो अशा पद्धतीने या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2 रायबोझोम. सो असे जे काही सायन्स संदर्भाने 10 प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहे. आय होप मी आपल्या पद्धतीने तुम्हाला हे जे काही प्रश्न आहेत ते समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, एकंदरीत कशा पद्धतीने हे प्रश्न विचारले गेलेले आहेत ते प्रश्न ॲनलाईज करणे आणि त्यांचा विचारण्याचं जे काही स्वरूप आहे ते लक्षात घेणे हे या लेक्चर सिरीज मागचा उद्देश आहे. ओके, आता हे जे काही प्रश्न आहेत ते आपण क्विज फॉर्ममध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवर क्विज बॅच आहे त्याच्यामध्ये आपण पोस्ट करतो आहोत आणि त्या प्रश्नांना सविस्तर विश्लेषण करून त्यानंतर आपण ते जे काही विश्लेषित PDF आहे ते आपण त्या ठिकाणी शेअर करतो आहोत. ओके, सो अशा पद्धतीने आपण 10 प्रश्न या ठिकाणी सायन्स संदर्भाने डिस्कस केलेले आहे. ओके, सो थांबूया या ठिकाणी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.